धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून वंचित ठेवण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी केले आहे। याबद्दल रोष व्यक्त करण्यासाठी समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने बुधवार 9 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेखर बंगाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात येत आहेत। त्यांनी धनगर आरक्षणाचा GR घेऊनच सोलापुरात यावे। आम्ही हे आंदोलन टाळून त्यांचं स्वागतही करू, अशी भूमिका बंगाळे यांनी मांडली। 36व्या क्रमांकावर असणाऱ्या घटनादत्त अधिकाऱ्यापासून जाणीवपूर्वक सर्वच पक्षांनी आमच्या समाजाला फसवलं, त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आणि वेळोवेळी मोर्चे असतील, आंदोलन असतील किंवा लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन असेल, त्यांचा पाठिंबा घेऊन सुद्धा हे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाकडे कुठेतरी दुर्लक्ष करतंय का काय, त्यामुळे समाज बांधवांमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे किंवा समाजाचा रोष आपल्या विरोधात दिसून येईल असं वाटत असेल तर त्यांनी उद्या येताना आमच्या एसटी आरक्षणाचा GR घेऊन यावा। आम्ही तेच जे होणारं 9 ऑक्टोबरचं आंदोलन आहे ते उद्या त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सबंध ढोल हजारोच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं स्वागत आम्ही करू, अशी या पद्धतीने आजची पत्रकार परिषदेद्वारे त्यांना एक सूचित करतो। धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR काढला नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात समाजाला जागृत करून मतदानाद्वारे दाखवण्यात येणार आहे। अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करावे अशी मागणी केली आहे। या ढोल बजाव आंदोलनात पारंपरिक वेशभूषा व ढोलसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंगाळे यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेला सुनील बंडगर, निमिषा वाघमोडे, आप्पाराव हाके, प्राध्यापक देवेंद्र मदने, श्रीराम पाटील, गौरव पवार, करण गडदे आदी उपस्थित होते।